नमस्कार, तुम्ही पुढारी न्यूज बघता। मी गुरुप्रसाद जाधव आणि सुरुवातीला बातमी आहे ती पुण्यातनं। पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। अपघातामधील पोर्शे गाडी विना नोंदणी चालवली जात होती अशी माहिती समोर आली आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे। तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत। फरार विशाल अग्रवालला संभाजीनगरमधनं पुणे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। वडिलांनीच पार्टीला जाण्यासाठी कार नेण्याची परवानगी दिल्याची कबुली स्वतः आरोपीने दिलेली आहे। कार चालवण्याचं प्रशिक्षण आणि लायसन्स नसताना सुद्धा वडिलांनी ही कार दिली होती। आरोपीची पोलीस चौकशीमध्ये या संदर्भातली कबुली बघायला मिळालेली आहे। आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहे। बालाजी, या प्रकरणामध्ये आता पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। या पत्रकार परिषदेमधनं काय महत्त्वाची नेमकी माहिती आता समोर येते? पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आता आम्ही आरोपीला कोर्टात हजर करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या दुहेरी हत्याकांडाचे पबचे मालक आहेत आणि व्यवस्थापक आहे, यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येत होतं। आता जो विशाल अग्रवाल आहे त्याला सुद्धा संभाजीनगरमध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुणे पोलीस कडक कारवाई करणार आहेत। पुणे पोलीस स्थितींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा आज फोन आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये कुठलीही बेजबाबदारपणा न राहता कडक कारवाई करा। बिल्डराचा पुत्र असो किंवा कुठलाही राजकीय दबाव झुगारून या सर्वांना न्याय मिळायची भूमिका घ्या, असं आदेशच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत। आणि आज कोर्टात आता या सर्व आरोपींना दाखल केल्यानंतर कोर्ट काय निर्णय देते ते पाहावं लागणार आहे। बालाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात होते, ते म्हणजे आरोपीची जी टेस्ट आहे, ब्लड रिपोर्ट्स आहेत ते निगेटिव्ह आले तरी सुद्धा त्याला बेल देण्यात आली, हा एक यातला आक्षेप होता। त्याचबरोबर जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी गैरवर्तन केलं असाही आरोप केला जात होता। या सगळ्यावरती नेमकं आज पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे? नाही, तसं त्यांची आणि पोलिसांची भेटच झाली नाही। जे मृत होते त्यांच्या नातेवाईकांची आणि पोलीस आयुक्तांची दुर्दैवाने भेट झाली नाही। जे काही अधिकारी होते ते त्यांच्याशी बोलत होते असं पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे, परंतु तसं काही झालेलं नाही असंही म्हटलंय। आम्ही आणखी त्यांच्याशी संवाद साधू आणि कोऑर्डिनेट करण्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। तसेच जो आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्याचा प्रयत्न करतो। बरोबर, या सगळ्या मुद्द्यांवरती, या सगळ्या आरोपांवरती सुद्धा पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन थोड्या वेळापूर्वी स्पष्टीकरण दिलेलं आहे। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधील अपघाताच्या घटनेनंतर राज्यभरामधून आता संताप व्यक्त होतोय। याच घटनेवरती नागपूरकरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण बघूयात। पुण्यातील पोर्शे गाडीच्या अपघात बळीच्या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। नेमकं नागपूरकरांना याविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण या नागपूरच्या काही सामान्य नागरिकांसोबत चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे अपघातमुक्त शहर व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत असलेले राजू वाघ आहेत, रोडमार्क फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत। आपण सुरुवातीला त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकूणच हा जो अपघात झालेला आहे याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया किंवा काय भावना आहेत? एकतर अपघातातील आरोपी अल्पवयीन आहे, गाडीचं रजिस्ट्रेशन नाही, लवकरात लवकर त्याची सुटका होते, बेल मिळते, या घटनेकडे एकूण तुम्ही कसं पाहता? मुळात ही फारच चुकीची घटना आहे, भयंकर घटना आहे। याच्यामुळे दोन परिवार उद्ध्वस्त झालेले आहे। त्या परिवाराचा जो दिवा आहे तो विझलेला आहे। त्यांच्या परिवाराच्या अशा अपेक्षा त्यांच्याकडनं ज्या होत्या त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। जे आई वडिलांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पुढच्या जीवनासाठी जे ध्येय पूर्ण करण्याचं केलं असेल ते उद्ध्वस्त झालेलं आहे। दुसरीकडे असा महत्त्वाचं एक असं आहे की यात तो जो आरोपी आहे, जो गाडी चालवत होता, तो दारू प्यायलेला आहे की नाही यासाठी 24 तासापेक्षा जास्त कालावधी लागतो। हो, आणि ज्या युवकांनी रस्ते अपघाताला जो कारणीभूत ठरलेला आहे, ज्याच्या बेधडक वाहन चालवण्यामुळे, मद्यपान करून वाहन चालवण्यामुळे जे अपघात झालेला आहे, तर तो अपघात त्याला कारणीभूत ठरलेला जो युवक आहे तो अल्पवयीन जरी असला
तरी त्याच्या पालकांनी त्याला जी गाडी जी मोठी गाडी दिलेली आहे आणि त्याचा त्यांनी दुरुपयोग केलेला आहे आणि बेधडक चालवून त्यांनी कोणाची तरी जीव घेतलेला आहे, ही चुकीची घटना आणि भयंकर घटना आहे। याकरिता याच्या पालकांना दंड झाला पाहिजे, कारण याच्यासारखे अनेक पालक समाजात आहे। ते आपल्या मुलांना अशाच प्रकारे गाडी देत असतील, त्यांचा अपघात झाला म्हणून ते सुटले नाही, ज्याच्यामुळे अपघात झाला म्हणून ते समोर आले, पण असे अनेक पालक आहे जे आपल्या मुलांना वाहन देतात। आम्ही बघतो की नागपूरच्या सुद्धा रस्त्यावर असे अनेक युवक आहे की ते युवक मोठ्या महागड्या गाड्या आणि त्याचे वरचे दरवाजे खुललेले असतात, लहान मुलं त्या गाडीवर बसलेले असतात आणि ते सुसाट पळत असतात। तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि या अपघाताला कारणीभूत समस्या सोडवण्यासाठी शासनाने कडक पावले उचलले पाहिजे। काय सांगाल, काय वाटतं एकूणच म्हणजे ज्या प्रकारे अपघात झालेला होता आणि त्यानंतर कोर्टाने पण एक शिक्षा सुनावली होती की निबंध लिहा म्हणून, हे कुठपर्यंत योग्य वाटतं? आता निबंध लिहून त्यांना वेळ मिळाली, परत उद्या येऊन परत काही क्राईम करतील, रेप करतील, परत त्यांच्यावर म्हणजे ते निबंध लिहा आणि परत बेल घ्या, हे असंच चालेल का? योग्य नाही, हे चुकीचं आहे। चांगली ठोर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर, म्हणजे याच्यानंतर तरुणांना मग हे चुकीचं केलं, हे असं बेल नाही पाहिजे। इथे कुठेतरी राजकारण देखील होत असतानाचं सामोरं येतं का? कारण ज्या प्रकारे ज्या वेगात एखाद्या अपघात होतो, जीव जातो, त्यांना लगेच बेले मिळते किंवा मग राजकीय दबाव पण कुठे आहे असं वाटतं का तुम्हाला? राजकीय दबाव तर तिथे असणारच, कारण की ते जे होते ते घरचे श्रीमंतच लोक होते आणि पोर्शे गाडी म्हटल्यावर त्या गाडीला जर हात लावायचा आहे तर माणूस एकदम ट्रेन पाहिजे आणि तो मुलगा अल्पवयीन असताना सुद्धा त्याच्या घरच्यांनी त्यांना ती गाडी हाताळायला दिली आणि तो मुलगा दारू सुद्धा पितो हे त्यांना माहीत असतानाही त्यांनी त्याला गाडी दिली आणि त्यांनी ॲक्सिडेंट केला। तर अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आता सापडायची आहेत। पुण्यामध्ये भरधाव गाडीनं मृत्यू झालेल्या मुलीच्या वडिलांची आणि भावाची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। शिवाय या मुलीच्या मूळ घराची दृश्य सुद्धा पुढारी न्यूजच्या हाती लागली आहेत। तर अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणी या दोघांचाही या ठिकाणी मृत्यू झालेला होता। भरधाव वेगानं धडक दिल्यानं दोघांचा या ठिकाणी मृत्यू झाला। या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आणि या तरुणीच्या मूळ घराची दृश्य आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहेत। मृत मुलीचे वडील आणि भाऊ यांची प्रतिक्रिया सुद्धा आता या घटनेनंतर समोर येते आहे। दोन कुटुंबांवरती या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या अपघातानं दोघांचे बळी घेतलेले आहेत। कानून है उसके हिसाब से कार्रवाई होनी चाहिए। हमको बस यही चाहते और कोई से हमको नहीं है। अश्विनी को इंसाफ मिलना चाहिए। हाँ मिलना चाहिए। ये बहुत गलत है ना एक तरीके से। आप एक तो वो माइनर है, ऊपर से इतनी बड़ी 2 करोड़ की गाड़ी चलाना और इतनी स्पीड में भीड़ भाड़। मेरे को कल ही किसी ने एक सीसीटीवी फुटेज भेजी जिसमें इन्होंने यू टर्न मारा और वो इतनी स्पीड में था कि उसकी कार भी नहीं दिख रही थी, इतनी स्पीड में गया वो और डैश जाके मारा। तो ये बहुत गलत चीज़ है। इसका जो भी है कानून उस हिसाब से कार्रवाई होनी चाहिए। संविधान है और संविधान में जो कानून पहले से बना हुआ है वो अलग से तो लागू करने की जरूरत नहीं है, तो उसी के अनुसार कार्रवाई होनी चाहिए जिसमें आगे लोग सबक लें। गलत तो है ही। हमारे बच्चे जब तक बालिग नहीं हुए हमने उनको गाड़ियां नहीं दी हैं, हम भी दे सकते थे, गाड़ी चलाना तो आना चाहिए ना। तर या अपघातामध्ये मृत पावलेल्या या तरुणीच्या वडिलांची ही प्रतिक्रिया आहे। कारवाईची मागणी कायद्यानुसार ते करतायत वडिलांनीच तर दुसरीकडे या ठिकाणी पोलिसांकडून मोठी माहिती समोर येते आहे आरोपीबद्दलची। तर या अपघातामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालं आपण बघूयात। 18 मे रोजी मध्यरात्री पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये घडलेला हा अपघात आहे। अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला। पोर्शे कारची स्पीड ही 200 असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिलेली आहे। कार चालवणारा मुलगा हा 17 वर्षांचा असून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा आहे अशी माहिती आहे। व्यावसायिक अग्रवाल यांच्या मुलाला या प्रकरणामध्ये अटक झाली, मात्र थोड्याच वेळामध्ये त्याला जामीन मिळाला। विविध सामाजिक संघटना, भाजप, मनसे, काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबद्दलचं निवेदन दिलं गेलं।
विशाल अग्रवाल फरार होते। अखेर पुणे पोलिसांनी त्यांना संभाजीनगरमधून अटक केलेली आहे। अपघातापूर्वी आरोपी पबमध्ये पार्टी करत मद्यप्राशन करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये मुलानं नेमका काय कबुली जबाब दिलाय आपण तोही बघू। मी कार चालवण्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलेलं नाहीये असं धक्कादायक कबुली त्यांनी आपल्या या सगळ्या चौकशीत दिली आहे। माझ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाहीये असंही त्यानं सांगितलं। वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे। वडिलांनीच मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी परवानगी दिली होती अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली। मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना ठाऊक आहे असंही त्यानं सांगितलं। तर आरोपी मुलानं दिलेला हा कबुली जबाब। तर या अपघात प्रकरणावरनं आता संजय राऊत आक्रमक झालेले आहेत। पोलीस आयुक्त कोणाला पाठीशी घालतायत असा थेट सवाल आज संजय राऊतांनी विचारलेला आहे। अजित पवारांच्या आमदारावर सुद्धा संजय राऊत यांनी यावेळी आरोप केलेले आहेत। पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अशी मागणी ही संजय राऊत यांनी केली। दोन तरुण 25 वर्षाचे कपल दाम्पत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजुरट्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून। आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवतायत? कोण आहेत पोलीस आयुक्त? मला माहित नाही त्यांचं नाव कोण आहेत ते। हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार। माणुसकी शून्य लोक आहेत ते। तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय, बर्गर खायला घालताय, बाजूला 2 मुर्दे पडलेले आहेत, खोटा रिपोर्ट देताय मेडिकल। पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब। पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? 2 निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजुरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये, व्हिडिओ आलाय आज। आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देताय? कोणी केलं हे सगळं? भ्रष्ट पोलीस आयुक्त, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार, आणि तितक्यात भ्रष्ट आमदार। पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन। तर विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा या प्रकरणानंतर आता कठोर भूमिका मांडली आहे। 2 निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। याबद्दलची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। तर पुण्यामधल्या या घटनेवरनं आरोप झालेले आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। अपघाताशी माझा दुरान्वयही संबंध नाही असं टिंगरे यांनी म्हटलंय। माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती पसरवली जाते असा दावा सुद्धा टिंगरे यांनी केला। तर सुनील टिंगरे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला गेला असा दावा त्यांनी केलेला आहे। सुरुवातीपासूनच त्यांचं नाव सोशल मीडियावरती चर्चेत होतं आणि त्या अनुषंगानं त्यांनी हे स्पष्टीकरण आता दिलेलं आहे।